आणि त्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। नवनीत राणांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल 1 एप्रिल नंतर। होळीच्या सुट्टीमुळे सुप्रीम कोर्टाचं कामकाज 1 एप्रिल नंतर। निकालाचं वाचन ओपन कोर्टात होणार। संविधानाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं अनंतकुमार हेगडेंना भोवलं। अनंतकुमार हेगडे यांचा भाजपाकडून पत्ता कट। आता विश्वेश्वरा हेगडे कागरे हे उत्तरा कन्नडचे उमेदवार असतील। रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी व्हिडिओ व्हायरल। गिरीश महाजनांसमोरच रक्षा खडसे संतापल्याचा व्हिडिओ व्हायरल। जळगावमधील भाजपच्या अंतर्गत बैठकीतील प्रकार असल्याची माहिती। परभणीतील लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्याप उमेदवार निश्चित नाही। मात्र खासदार संजय जाधवांकडून भेटीगाठी सुरू। उमेदवार कधी जाहीर होणार याकडे जिल्हावासियांचं लक्ष। वामन मेश्राम यांनी घेतली प्रकाश शेंडगेंची भेट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा। कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या सप्टेंबरपर्यंत ठेवण्याचा कोकण रेल्वेचा निर्णय। नागपूर मडगाव जंक्शन विशेष गाड्यांच्या सेवेचा 9 जूनपर्यंत विस्तार करण्याचा विचार। राज्यात पाण्याची परिस्थिती भीषण। धरणसाठ्यामध्ये फक्त 40% पाणीसाठा शिल्लक, तर मराठवाड्यात टँकर 400 पार, तर विदर्भातील 399 गावात पाणी टंचाई। ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, कोल्हापूर द्वितीय। राज्यात आतापर्यंत 10 कोटी 23 लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण। 10 कोटी 40 लाख क्विंटल साखर तयार। उद्या नाशिक शहर पाणीपुरवठा बंद राहणार। जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे सातपूर सिडको परिसरातील पाणीपुरवठा बंद असेल।